नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारात. शेतकरी मित्रांनो, बाजारामधील आपण शेळ्यांची पिल्ले असतील, बोकडा असतील, मेंढ्या असलेल्या, शिरडं असलेली व्यायला झालेली, पार्ट्या शेळ्या, बोकडं अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता बाजार कसा भरलाय. बाजारामध्ये शेळ्या मेंढ्यापेक्षा माणसं जास्त दिसतात मित्रांनो, बघून या. आणि बाजारातील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार गाई बाजार असेल, बैल बाजार, म्हैस बाजार, शेळी मेंढी, त्याच्यानंतर एचएफ कालवडी, एचएफ गाई, म्हशीचा बाजार असे बाजार कव्हर करत असतो. त्यामुळे संपूर्ण बाजार पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक रविवारी न चुकता आपला व्हिडिओ येत असतो संपूर्ण पशूंचे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला संपूर्ण मेंढ्याची वगैरे माहिती आपण देणार आहे. तर जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू. तुमचे इथे काय मला किती महिने येते? 3.5-4 महिने पिल्लं आहे. 4 महिने पिल्ली आहे ती. काय नर माद्या काय नर माझी का ती काय येतं? नर आहे नर आहे माझ्या इथे मिक्स आहे काय सगळं? बरं, काय किती या भावानं नर देणार? 8,500 पट्टी द्यावा. नर नर माझी का 850 पट्टीत देणार. कमी जास्त होईल का व्यवहारला बसले? कमी जास्त काय होईल? बरं, 850 पट्टीनं देऊ म्हणतात आणि त्यात बी काहीतरी कमी जास्त करू. साधारणपणे 4 महिन्याचे नर माद्या आहेत. सगळं माडगाळ ब्रेड आहे. ती केसाची कटिंग तुम्ही केली आहे काय? माझी पहिलीच आहे. असं तिने केलेलं आहे पहिले. व्यापार आहे तुमचा? बरं, ही काय आहे? नर सगळं आहे. हे कसं देणार काय? 9,000 रुपये. हे जरा मोठा आहे ते, मोठा आहे. 5-6 महिने जायचे. नाही 4 महिने जायचं. बरं, पण त्यात तब्येत चांगली आहे. मोबाईल नंबर आहे 97 67 हां 18 हां 12 41. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या. सांगोला बाजारात आपण हे मेंढ्या पिल्ल्यांची माहिती घेतली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येते की अशी पिल्ली दाखवा. तर बाया दिली काय पिल्ली? द्यायची. किती या भावानं देताय काय? 9,500. 9,500 सांगताय. साधारणपणे नर किती येतं, माद्या किती येत्या? 4 माझे फक्त. सगळं नर आहे. हां बरं, ही कशासाठी वापरायचं काय? ही पाळगाव पाळायसाठी. पाळासाठी. म्हणजे वजन वाढवून परत हां हे काय 2 महिने समजेल. 2 महिने सांभाळून विकायची. तर चार महिने. शेतकरी मित्रांनो, बघू शकताय साधारणपणे 4 महिन्याची सांभाळून विकली तरी जमते असं यांचं म्हणणं आहे. हॅलो, 8च्या हिशोबाने मिळतील हे सगळे? नाही 8.5 मागते. 8.5 मागते. किती 9,000 आलं द्यायची. 9 आलं तर देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 76 20 42 55. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता किती 11-12 आहेत या. 16 आहे 16. 16 पिल्ले आहेत. साधारणपणे 850 भावात आली तर देणार आहेत असं भयांचं म्हणणं आहे. संपर्क नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. आपण आता शेळ्यांची पिल्ले दाखवण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी मित्रांनो, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला हे खालच्या गेटला हा बाजार भरतोय शेळ्यांचा. आणि इथं शेळ्यांची पिल्ली देखील मिळते मित्रांनो. साधारणपणे कुठल्या ब्रीडची आहेत बाया पिल्ली? बिट्टल कोटा आणि उस्मानाबाद आहे, जमनापूर आहे. बर, जमनापुरी कसलं असतं दाखवाय जरा. बर, कसं ओळखायचं याचं वैशिष्ट्य काय? हा? लांब कान येते जमनापूर पिल्लं. बर, आणि काय भावाने देत आहे पिल्ली? पिल्लं दिले जातात 4.5 5 5.5 6 ने दिल्यात. 6 पर्यंत दिलेत म्हणजे लहान मोठे बघून आहेत. हां बरं, आता हातातली जोड कितीला मिळेल? ही जोड मी 9,000 रुपये जोडी. 9ला जोडी मिळेल. ह्यांना दिले बघा 3,500 रुपये बोकड. किती? 3,500 रुपयाला. बुकुड दिला काय? हां बरं, गावरानमध्ये आहे बघा. गावरान बुकुड आहे का? 3,500ला दिलेला आहे. बोकड दिला 6,000 रुपयाला. 6,000ला. कुठला आहे? हे बिट्टलचं आहे. बिटल आहे का? बिटल आहे का बिटल क्रॉस आहे? बिट्टल क्रॉस आहे. आणि अशी एक पार्ट दिली ह्याच नेला. ही जोड हा, 9,000 रुपयाला जोडी दिली. 9ला दिली का? वाटी आहे त्या. बरं, तुमचा संपर्क नंबर द्या साहेब. 96 57 98 92 60. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाला अशा पाटी किंवा बोकडं घ्यायची असतील वेगवेगळ्या जातीतली तर बाहेरला संपर्क साधा, त्या पद्धतीने मिळून जाईल. तर सांगोल्यात आपण आलोय आणि बोकडाच्या शेळ्याच्या मेंढ्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या असते त्या मित्रांनो. इथं देखील तसलीच पिल्ली मिळते ती. तर सांगोल्यामध्ये जर पिल्ली घ्यायची असतील तर तुम्ही येऊ शकताय. बाजारात मात्र लवकर यायला लागते 6:30-7च्या आसपास. जास्त वेळ केला तर तुम्हाला काही मिळणार नाही. तिथं एक छतिया मापाचं बुकुड आहे, त्याची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.
तर हो मला प्युअर बिटल आहे नाही बर. तर मित्रांनो बघून घ्या एकदम लांब सडक. ही काय नेमकं एवढं मोठं कसं काय कॅमेऱ्यात बी बस नाही. किती किलो भरवली काय 120 120 किलो. दाताला कसं आहे 4 दात आहे. 4 दाता. ह्याची हाईट किती आहे मालक 45 आहे. हा 45 45 हाईट आहे. तर एकदम लांब कानाचं. किती इंची कान आहे ह्याचा 16-17 आहे ते. 20 इंच आहे पुढं असेल रावी आहे का नाही 20 इंची कानाचं लांब लचक मोठं लाट. दाताला कसं आहे 4 दात. 4 दात. किती किंमत सांगताय किंमत 85,000. 85,000. कितीपर्यंत मागते ती काय 60-65. किती बोकडा आहे ती असली घरी आहे अजून 2 आहेत. असली बरं. तुमचा फार्म आहे का काय बरं. त्याला काय विकताय मग काय लेट घेऊन काय करायचं. बरं बरं. ही कशासाठी आता बेण्यासाठी काय हा ब्रिडिंगला. ब्रिडिंगसाठी वापरायला येते बरं. चांगली पडते द्या पिली वापरले तुम्ही ब्रिडिंग. होय. काय रेट आहे आता ब्रिडिंगचा बाहेर शेळ्या नाही भरत. काय भरत नाही ब्रिडिंगला म्हणला की आता आपल्या 15 शेळ्या आपल्याकडे भेटेल. हां गोठा आपला आली एखादी गरीब आहे शेळी तर नाही. का हो या बोकडाकडे नाही भरणार दुसऱ्या बोकडाकडे. हे बोकाड मोठा आहे म्हणून काय हा. बरं. हे आपल्या शेळ्यांना आपल्या दुसऱ्या शेळ्याला दुसऱ्या. म्हणजे दुसरं बी एक आहे काय हा. नाही. एखाद्याला जर ह्याच्यापासून क्रॉस पिल्ली घ्यायची असतील तर हा. काय रेट बेटलची असले तर भरणार की बेटलची. बिटल नसल्यावर सोडतच नाही काय होतं हां. म्हणजे मोठी शेळी असली तर सोडतात बरं. बोकाड शेळी टांगड्यातनं जाईल त्याच्या आहे का नाही. शेळी म्हटलं बोकडा टांगड्यातनं जाईल. हां ह्याची आपदा होती रे शेळी आपदा होती राव. असं कसं शेळीची आपदा आता होत हां 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 शेगडी बारकी परती पाय टेकते खाली. बरं बरं बरं. त्याला काय हाबडत येतं. हा बरोबर आहे. मामानं अगदी थोडक्यात अतिशय चांगली माहिती दिली. तर केवढ्याला द्यायचे फायनल बोकड केवढ्याला द्यायचा ही हा 70ला. 50 पर्यंत सुटत नाही बरं. 70 मागणी कितीपर्यंत झाली आता 60-65. 60-65 बरं मागते ती 5,000 आलं वाढवून देणार आहे. मोबाईल नंबर द्या बाया तुमचा 97 हा, 30 60 हा. 1396. बिट्टल शेळी आणली तर किती पैसे घेता याला ब्रिडिंगसाठी 1000 रुपये. 1,000 रुपये. ठीक आहे. तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं बोकड आहे. याला बघितलं का भीती वाटतं असं बोकड आहे. मार बिरत नाही ना नाही. एकट्याला जर गावलं मारून नाही मारत तुम्हाला सोडून मार बिरत नाही तर बरं. मोठा आहे मित्रांनो बोकड बघा. त्याच्या पायाच्या खुरापासून जर असं वर बघितलं लय मोठा आहे माझा. त्याचं ध्यान एकच आहे की नाही. चालते धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो मोठ्या टाईपचं बोकड सांगोले झालं तर आपण आता शेळ्या दाखवूया मोठ्या ठेप्याला वगैरे मोठी शेळी ही देखील गावरा नाही का बाया बरं. गाव आहे मित्रांनो ही बोकडा 32,000 मालकाने किंमत सांगितली. दाताला कशी आहे बाया दाताला सायदाती शिर्डी मित्रांनो बघू शकताय. सोडा हाय सायदाती. आणि ही पलीकडली पिली ही जी आहे ती केवढी किती सांगताय पिलीवाली आणि ही जे 32,000 म्हणतात. तिचं 32 द्यायची काय होईल किंमत काय जमवून मागा ही एक 20 पर्यंत सुटेल 20-22 पर्यंत 27ला मागणी 27ला मागणी आहे. ही आपली गावरान शिळी आहे ना हा देशीमध्ये आहे गावला. बरं. ह्याला बोकड ब्रीड कुठला लावला होता नाही आपल्या देशीच भरलेला. दिवशीच भरलाय काय आणि ही शिळी शिंग मोडली की राव हिचं? हा कशामुळे धडकीनं मोडले धडकीनं टक्करे गुलाम आहे ही शिळी धडकीनं मोडले खांडव्यात. खांडव्यात मोडले काय ही पाट बोकड हिजच आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा 70 28 हा 60 30 12. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो आज सांगोल्या बाजारात आपण दाखल झालेलो आहे आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेळ्या मेंढ्या बोकडं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही शेळ्या अशा येते त्या बाजारात बघू शकता. तर बाजारामधील बोकडांची लाईन बघा. ही देशी बोकडा आहे ती इथं. देशी तर आगाव असते ती मारकी असते ती. विठ्ठल मात्र मारत नाही ती बघा. याला काय कळतं नाही. देशी बोकडा ही दावण आहे. तर काटेवाडी वेगवेगळ्या ह्याची बोकडा आहे ती मारतील बरं का सांभाळून या.
इथे एक तसलाच बुल आहे मित्रांनो मोठा बोकडा जातीतला बोकडा आहे काय मोठं बोकडा आहे हे पण मोठा आहे ती मारबिरत नाही देऊ कोणारच नाही का हो? ही भेटेल आहे ही थोडक्यात मला तर जर्सी टाईप मोडती जर्सी टाईप असते ती काय हा. त्यांचं मटण खायला चांगलं नसतं रे मटण चांगलं असते मटणाला काय लय फरक पडत नसते पण ही शांत असते ती शांत आहे ती काय? हा आता आपलं देशी बोकड जर एवढं असतं तर मारलं असतं आतापर्यंत आणि देशीचं कसं असते ती रानात सोडते ती देशी काय ह्याच्यात सोडत नसते ती आणि हे कुठलं बोकड आहे ही देशी आहे काठीवाडी असतं हा ती काय लय जातीतलं आपल्याला बी काही कळत नाही पण देशीमध्येच बऱ्यापैकी मोडते क्रॉस केलेले आहेत ना हा सगळे? ही क्रॉस आहे बरं शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट ठोका आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद